नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण ठीक आहात आणि व्यवस्थितरित्या तुमच्या तुमच्या क्षेत्रात काम करत आहात. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनच्या काही महत्त्वाच्या स्टेप्स. पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन करताना कोणती काळजी घ्यायची किंवा कशा प्रकारे तुम्हाला पुढे जायचंय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पवित्र पोर्टलची जी लिंक आहे ती लिंक ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला असा काहीतरी इंटरफेस दिसेल. ठीक आहे. इंटरफेस ओपन केल्याच्या नंतर, ठीक आहे, इंटरफेस ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर रजिस्टर हिअर आहे. त्यानंतर तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. ही तुमची काय झाली, रजिस्ट्रेशनची पहिली स्टेप. म्हणजे हे तुमचं इंटरफेस ओपन होईल. इंटरफेस केल्याच्या नंतर रजिस्टर हिअर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्वात प्रथम. ठीक आहे. ते क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या पुढे एक नवीन इंटरफेस ओपन होईल. ठीक आहे. त्या इंटरफेसमध्ये तुम्हाला टाकायचं आहे तुमचा रोल नंबर. आता काही विद्यार्थी असे आहेत ज्यांच्याकडे रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर नाही, तर काय करा, हे जे पवित्र पोर्टलचा जो निकाल लागला आहे तो निकाल ओपन करा. निकालामध्ये रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर आहे. ठीक आहे. जे निकालाचे PDF आहेत ते आपल्या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत, तिथून तुम्ही बघू शकता. इथे तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. ठीक आहे. चेक टेट डिटेल्सवर क्लिक करा. ते क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला नेक्स्ट स्लाइडमध्ये दाखवलं जाईल. ही अशी एक टॅब ओपन होईल. ठीक आहे. इथे तुम्हाला तुमचं नाव दिसेल, तुमची डेट ऑफ बर्थ दिसेल, तुमचे रजिस्टर मोबाईल नंबर दिसतील आणि तुम्हाला किती स्कोर आलाय ते इथे सर्व तुम्हाला डिटेल्स दिसतील. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जो तुमचा रजिस्टर्ड नंबर आहे तो इथे टाका. ठीक आहे. त्याच्यानंतर एक कॅप्चा कोड असतो इथे, तो टाकायचा असतो आणि गेट OTP याच्यावर प्रेस करायचं असते. त्यानंतर तुम्हाला काय येईल, OTP येईल. तुमच्या फोनवर तुम्हाला एक OTP येईल. ते OTP तुम्हाला टाकल्यानंतर लॉग इन होईल. ठीक आहे. लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्हाला एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर कॅप्चा कोड टाका आणि त्याच्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय OTP वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या पुढे एक नवीन इंटरफेस ओपन होईल. व्हेरीफाय OTP झाल्याच्या नंतर एक नवीन इंटरफेस तयार होईल. तो इंटरफेस तुम्हाला फिलअप करायचा आहे, बघायचा आहे. ऑटोमॅटिक डिटेल्स तिथे आलेले असतात. तुमचं नाव, मिडल नेम, लास्ट नेम, ठीक आहे, जेंडर इथे बदलू शकता तुम्ही. काही गोष्टीला बदलण्यासाठी त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. ते चेक करायचं आहे. ठीक आहे. काही चेंजेस असतील तर ते बदलू शकता. ज्या गोष्टीवर चेंज होणार नाही तिथे ऑलरेडी एक ब्लॅक पट्टी येईल, ज्याच्यात तुम्ही चेंज करता येणार नाही तुम्हाला त्यातल्या कोणत्या गोष्टी. त्याच्यावर एक ब्लॅक, थोडंसं ब्लॅक कलरमध्ये असतं ते येते. नंतर तुमचा ईमेल व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे. ईमेल बघून घ्या. ईमेल बघितल्यानंतर इथे एक तुम्हाला सिक्युरिटी क्वेश्चन असतो. तो सिक्युरिटी क्वेश्चन तुम्ही स्वतःच्या मनानं घ्या, कोणता पण एक निवडा, की तुमच्या मित्राचं नाव काय आणि ते मित्राचं नाव इथे टाका किंवा शाळेचं नाव काय, असे सिक्युरिटी क्वेश्चन असतात. तुमच्या मनानुसार तुम्ही यातला एक सिलेक्ट करू शकता. त्यानंतर त्याचं एक उत्तर द्या. हे थोडंसं लक्षात ठेवा, तुमच्या सिक्युरिटी जो क्वेश्चन असतो हा तुम्ही थोडा लक्षात ठेवा किंवा एखाद्या वहीवर तुम्ही लिहून घेऊ शकता. नंतर एक पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे. आता बघा, पासवर्डमध्ये 8 कॅरेक्टर पाहिजे. जास्तीत जास्त 15 कॅरेक्टर लागतील. मिनिमम 8 पाहिजेत तुम्हाला. एक कॅपिटल लेटर असलं पाहिजे, एक नंबर असला पाहिजे, एक स्पेशल कॅरेक्टर असला पाहिजे. ठीक आहे. त्या टाईपचा तुम्ही पासवर्ड क्रिएट करू शकता. सोपंच असं पासवर्ड क्रिएट करा. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि तुम्हाला समोर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक अशी टॅब ओपन होईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक लॉग इन ID तुमचा दिलेला जाईल. हा लॉग इन ID तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. इन केस हा लॉग इन ID जर हरपला तर तो कसा करायचा बघा, 25 आणि हा तुमचा जो समोर असतो तो रोल नंबर असतो. ठीक आहे. हे शॉर्टकटमध्ये हे लक्षात ठेवण्यासाठी हे वापरू शकता आणि मेन म्हणजे वहीवर लिहून घ्यायचं आहे. कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तुमचा मोबाईल नंबर महत्त्वाचा आहे, लॉग इन ID महत्त्वाचा आहे, पासवर्ड महत्त्वाचा आहे. ह्या गोष्टी जपून ठेवा. मोबाईल नंबर गहाळ होता कामा नये किंवा ते सिम कार्ड तुमचं चालू असलं पाहिजे, त्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे सेशन लॉग आउट होईल आणि परत तुम्हाला पहिल्या टॅबवर जायचं आहे. तिथे तुमचा ॲप्लिकेशन ID टाकायचा आहे, त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाका आणि परत लॉग इन करा. आता तुमच्या पुढे फर्स्ट टाइम तुम्ही हे लॉग इन करताय रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर, हे तुमचा ID तुम्हाला जपून ठेवायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा जो विंडो असेल ते तुम्हाला परत एकदा OTP टाकायचा आहे. OTP
व्हेरीफाय करा. OTP व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला तुमची विंडो ओपन होईल. तर अशा प्रकारचा एक तुमच्या पुढे आता इंटरफेस असणार आहे. ठीक आहे. इंटरफेस कसा आहे बघा. इंटरफेस असा आहे, याच्यामध्ये खूप सारे डिटेल्स वेगवेगळे असतील, जसं की बघा पर्सनल डिटेल्स, ॲड्रेस डिटेल्स, कॅटेगरी डिटेल्स, नंतर याच्यामध्ये तुमचं अकॅडमिक एज्युकेशनल क्वालिफिकेशन, ठीक आहे, प्रोफेशनल क्वालिफिकेशन, नंतर काही अदर डिटेल्स असतील याच्यामध्ये, TETचं याच्यामध्ये येईल, CTT येईल, ठीक आहे. नंतर शेवटी हे सेल्फ सर्टिफाय फॉर्म. अशा प्रकारे काही याच्यामध्ये गोष्टी दिलेल्या आहेत. नंतर काही जर डाटामध्ये चेंज असेल तर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा हे एक ऑप्शन आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जेव्हा सर्वप्रथम फॉर्म ओपन करता असा इंटरफेस दिसेल. आता सर्वात प्रथम तुम्हाला क्लिक करायचं आहे पर्सनल डिटेल्स पासून, हे सर्व डिटेल्स तुम्हाला स्टेप बाय स्टेप भरायच्या आहेत. आता प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि समोर जायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही चूक करू नका. चूक करताना परत चूक जर झाली असेल तर तिथे तिथे तुम्हाला एडिट करता येतो. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, फॉर्म एकदाच भरायचा किंवा एका टप्प्यात भरायचा असं काहीच नाही. तुम्ही छोटीशी गोष्ट टाकली, सेव्ह जरी केली तरी ती सेव्ह होते. ठीक आहे. त्यामुळे मल्टिपल टाईममध्ये लॉग इन करून तुम्ही फॉर्म भरू शकता, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. अजून एक गोष्ट की नेट कॅफेवर जाताना तुम्ही पूर्ण पटापटा पटापटा फॉर्म भरला, पूर्ण सेल्फ सर्टिफाय करून आले, तर ही गोष्ट थोडीशी साईडला ठेवू शकता की सेल्फ सर्टिफाय हा जो शेवटचा पर्याय आहे हा थोडा मागे ठेवू शकता. नंतर 1-2 दिवसानंतर, 2-3 दिवसानंतर तुम्ही सेल्फ सर्टिफाय करू शकता. एकदम फायनल करू नका, कारण काही वेळास काय ते अशा काही गोष्टी लक्षात येतात की त्या राहिल्यात. एक आता आपण सर्व मनुष्य आहे, माणसं आहेत, चुका होतात. ठीक आहे, कोणाच्याने सुद्धा होतात, मायनर गोष्टी असतात. कधी तुमचं ॲड्रेस चुकेल किंवा तुमचा मेल ID चुकू शकतो. काही पण एखादं डॉक्युमेंट असतं त्याच्यावर सिरियल नंबर चुकलाय. काही मायनर गोष्टी असतात, एवढं सिरियस घ्यायचं नाही. पण जे मुख्य गोष्टी असतात, जसं की तुमचा सब्जेक्ट झाला, महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे तुमचा सब्जेक्ट झाला, तसेच तुमचं जे माध्यम झालं, ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट झाला, बाकीचे जे माध्यम आहेत, आणि तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID आणि CTT अथवा TETचे जे तुमचा स्कोअर आहे, या गोष्टीमध्ये चुका करू नका. ह्या जास्त महत्त्वाच्या गोष्टी आहेत बाकीच्या गोष्टीपेक्षा. ठीक आहे. आणि व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे, टप्प्याटप्प्याने फॉर्म भरायचा आहे, एकदम सेल्फ सर्टिफाय करू नका. ठीक आहे. हे एक थोडंसं तुमच्यासाठी एक तुमच्यावर डिपेंड आहे. पूर्ण वाटत असेल, कॉन्फिडन्स असेल तर सेल्फ सर्टिफाय सुद्धा करू शकता, पूर्ण काही जर अडचण नसेल तर. पण छोट्या छोट्या गोष्टी आहेत, बारीक गोष्टी आहेत, त्या बघूनच सर्व मनाचं समाधान झाल्याच्या नंतर सेल्फ सर्टिफाय करायचं आहे. सेल्फ सर्टिफाय करताना एक काळजी घ्या, तुम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर कोणाला तरी साक्षर व्यक्तीला बाजूला बसवा आणि त्याला तो फॉर्म समजावून सांगा की मी अशा प्रकारे हा फॉर्म भरलेला आहे, याच्यात काही तुम्हाला चूक दिसते का ती बघा. आणि त्यांना समजावून सांगायचं आपण की मी इथे हे टाकलंय, ते टाकलंय. मग असं त्यांच्या पण लक्षात येऊ शकते की एखादी चूक जर असली, कधी कधी काय होते आपल्याच्याने ती चूक लक्षात येत नसते, त्यासाठी ती ट्रिक थोडीशी तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. तर बघा, चला आता आपण पर्सनल डिटेल्सकडे जाऊयात. आता एक एक तुम्हाला डिटेल्स भरायचे आहेत तुमचे. ठीक आहे. त्याच्यानंतर फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम. ओके. तर काही गोष्टी असतात ज्या ऑटोमॅटिक येतात, ज्या तुम्हाला चेंज करता येत नाही. हे असं थोडासा ब्लॅक ब्लॅक डब्बा येत असतो, तो त्या गोष्टीत तुम्हाला असं काही बदल करता येत नसतो. जो बदल करता येतो त्याच्यामध्ये तुम्ही बदल करू शकता. ठीक आहे. आता बघा, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम हे ऑटोमॅटिक येतं. नंतर डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिक येतं, आधार नंबर ऑटोमॅटिक येतं. आता तुम्हाला काय बदलता येतंय का, तर ते त्याच्यात तुम्ही चेंज करू शकता. आता बघा, मॅरिटल स्टेटस तुम्ही चेंज करू शकता. मॅरिड असेल तर मॅरिड करा आणि अनमॅरिड असेल तर अनमॅरिड करा. ठीक आहे. तुम्हाला मुलं असतील तर त्यांची संख्या इथे नमूद करा. ठीक आहे. 28/3/2006 नंतरची जी मुलं आहेत त्यांची संख्या इथे नमूद करा. इथे तुमचा मोबाईल नंबर असतो, इथे एखादा अल्टरनेट मोबाईल नंबर दुसरा टाकायचा असला तर टाकू शकता, आणि तुमची इथे ईमेल ID असते. अशा प्रकारे हे पर्सनल डिटेल्स तुम्हाला फिलअप करायचे आहेत. पर्सनल डिटेल्स फिलअप केल्याच्या नंतर सेव्ह अँड नेक्स्ट एक बटन असते, सेव्ह अँड नेक्स्ट बटन खाली क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला नंतरची टॅब ओपन होईल. तर नंतरची टॅब ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे तुमचा पत्ता टाकायचा आहे, ॲड्रेस डिटेल्स. ठीक आहे. इथे तुमचा जो परमनंट ॲड्रेस आहे तो इथे फिलअप करा. ठीक आहे. तुमचं महाराष्ट्र राज्य, आपलं स्टेट निवडा, डिस्ट्रिक्ट निवडा, तालुका निवडा. ठीक आहे. आणि तुमचं जे विलेज असेल ते इथे निवडू शकता. पिनकोड टाका. आणि एक ऑप्शन असतं की करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस एकच आहे का, एकच जर असेल तर त्याला येस क्लिक करा.
ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला ॲड्रेस इथे फिलअप करायचा आहे. ॲड्रेस प्रॉपर तुमचा जो आधार कार्ड असेल किंवा जे व्हॅलिड प्रूफ असेल त्याच्या बॅक साईडला एकदा चेक करा की तोच ॲड्रेस आहे का. ठीक आहे. त्याच्यानुसार तो ॲड्रेस तुम्ही फिलअप करू शकता. त्यानंतरचा तुमचा टप्पा जो असतो तिसरा टप्पा, त्याच्यामध्ये तुम्हाला कॅटेगरी आणि अदर रिझर्वेशन डिटेल्स हे फिलअप करायचे आहेत. ठीक आहे. आता चला, तिसरा टप्पा जो आहे तुमचा कॅटेगरी आणि रिझर्वेशन, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले विचारलं जातं आर यू डोमॅसाईल ऑफ महाराष्ट्र, तुम्ही महाराष्ट्राचे डोमॅसाईल तुमच्याकडे आहे का. यस असले क्लिक करा. त्याचा जो नंबर असतो सर्टिफिकेट नंबर तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. सर्टिफिकेट कधी इश्यू केलं ते इथे टाका, ती तारीख टाका आणि ते सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा कॅटेगरी ऑफ ॲप्लिकंट सॉरी ॲप्लिकंटची तुमची जी कॅटेगरी आहे ती इथे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे या टॅबमध्ये नंतर खाली बघा, त्याच्यानंतर तुम्हाला हे टाकल्याच्या नंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जो आहे तुमचा, ठीक आहे, ते कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाका. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कधी इश्यू केले ती तारीख टाका आणि तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट इथे अपलोड करायचं आहे. अजून एक गोष्ट तुमच्यासाठी, जे डॉक्युमेंट आहे ते 500 KB आत असले पाहिजे. ठीक आहे. आणि जो फोटो असतो तुमचा फोटो, ठीक आहे, फोटो आणि जे सिग्नेचर अपलोड करता तुम्ही ती 100 KB पर्यंत चालते. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता काही डॉक्युमेंट कसे असतात, जास्ती फाईल साईज ही वाढून जातं, तर काय करायचं, PDF कॉम्प्रेस असं म्हणून टाकायचं आणि तुम्हाला 2-3 वेबसाईट मिळतात, त्याच्यामध्ये ती फाईल अपलोड केल्याच्या नंतर तुम्ही रेझोल्युशन सेट करू शकता किंवा कम्प्रेस करू शकता, ती फाईल साईज रिड्यूस होते. ठीक आहे. त्या साईजला रिनेम करा आणि ती फाईल तुम्ही अपलोड करू शकता. ठीक आहे. नॉन क्रिमी आहे तुमच्याकडे विचारलं जातं, यस असेल तर यस करा, नो असेल तर नो करा. यस केल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यानंतर खाली सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे. आता नॉन क्रिमी मध्ये सर्टिफिकेट जर नंबर म्हणलं तर जो आउटवर्ड असतो, आउटवर्ड नंबर तो टाकू शकता. सर्टिफिकेट कधी इश्यू केलाय ते टाकायचं आहे आणि तुम्हाला इथे अपलोड सर्टिफिकेटमध्ये सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काही जर रिझर्वेशन असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जातं रिझर्वेशन बद्दल. ठीक आहे. जसं की वुमन असेल तर वुमन, एक्स सर्व्हिसमॅन, जर ते वुमन असेल फिमेल केलेलं असेल तर डायरेक्ट येऊन जाईल. ठीक आहे. एक्स सर्व्हिसमॅन प्रोजेक्ट अफेक्टेड आहे का, अर्थक्वेक अफेक्टेड आहे का, स्पोर्टमन आहे का, अंशकालीन आहे का किंवा ऑर्फन आहे का, असे वेगवेगळे पर्याय तुम्हाला विचारले जातील. जर असेल तर यस क्लिक करा. जर असेल तर त्या गोष्टीचा पुरावा सुद्धा तुमच्याकडे असला पाहिजे. ठीक आहे. त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बघा अजून तुम्हाला विचारलं जातं की आर यू फ्रॉम कॉन्ट्रोवर्शियल कर्नाटका 865 बॉर्डर विलेज, तिथून तुम्ही आहात का. सुसाईड विक्टीम फार्मरचे तुम्ही पुत्र किंवा पुत्री किंवा जे म्हणतो चाइल्ड आहात का. ठीक आहे. आर यू अ वॉर्ड ऑफ फ्रीडम फायटर. ठीक आहे. आर यू यू एन एम्प्लॉय ऑफ इलेक्शन 1994. ठीक आहे, त्यातले तुम्ही एम्प्लॉय होते का. आर यू एन एम्प्लॉय ऑफ सेन्सस 1991. असेल तरच यस क्लिक करायचं आहे, अदरवाईज नो क्लिक करायचं आहे. जवळपास 90-95% विद्यार्थ्यांचे हे सर्व पर्याय नो असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट आपल्याला प्रत्येक वेळेस काम झाल्याच्या नंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. डाटा एकदा व्हेरीफाय करायचा, व्यवस्थित लिहिलं आहे का, त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतरची जी टॅब तुम्हाला ओपन होईल ती टॅब असते आपली अकॅडमिक क्वालिफिकेशनची. ठीक आहे. इथे काळजी घ्यायची आहे थोडीशी. अकॅडमिक क्वालिफिकेशनमध्ये बघा, तुम्हाला अकॅडमिक क्वालिफिकेशन टाकायचं आहे 10वी पासून समोर. ठीक आहे. जेवढं असेल 10वी पासून जवळपास तुमचे जे PG पर्यंतचे आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स या सेक्शनमध्ये अपलोड करायचे आहेत. जे डॉक्युमेंट आहेत तुमचे 14/5/2025 पर्यंतचे असले पाहिजे. ठीक आहे. जर तुमच्याकडे 2 ग्रॅज्युएशन असतील तर ग्रॅज्युएशन परत एकदा क्लिक करायचे, म्हणजे तसंच पोस्ट ग्रॅज्युएशनच्या बाबतीत परत एकदा तुम्ही टॅब क्लिक करू शकता. आता इथे तुम्हाला निवडायचं आहे SSC 10th आणि ॲड क्वालिफिकेशनवर क्लिक करा. त्याच्यानंतर ॲड क्वालिफिकेशनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल्स टाकायचे आहेत. जसं की आता बघा, इथे 10वी निवडलं, त्यानंतर तुम्हाला मीडियम निवडायचे, 10वीचं तुमचं माध्यम कोणतं होतं. आता माध्यमाच्या बाबतीत काही जणांना जर शंका असेल की कळालं नाही आपलं माध्यम कोणतं आहे, तुमच्या शाळेशी कॉलेजशी संपर्क साधू शकता. तिथे त्यांना माध्यम विचारा, त्याच्या बाबतीत त्यांच्याकडून क्लॅरिफिकेशन तुम्ही घेऊ शकता. नंतरचा पर्याय असतो इज सर्टिफिकेट डिग्री फ्रॉम महाराष्ट्र. ही डिग्री सर्टिफिकेट महाराष्ट्रमधून आहे का, तर यस असेल तर यस, नो असेल तर नोवर क्लिक करा. यस असल्याच्या नंतर इथे ऑटोमॅटिक महाराष्ट्र एक
येऊन जाईल. त्यानंतर तुमची जी बोर्ड आणि युनिव्हर्सिटी आहे ती इथून निवडा. ठीक आहे, इथे खूप सारे पर्याय असतात, ती बोर्ड युनिव्हर्सिटी तुम्हाला निवडायची आहे. जनरली महाराष्ट्राचं जर SSC म्हणलं तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे, हे हाच पर्याय जनरली जास्त करून विद्यार्थ्यांचा असतो. त्यानंतर तुम्हाला जे मार्क मिळाले ते इथे टाकायचे, टोटल मार्क्स किती होते ते टाकायचे आणि पर्सेंटेज हे ऑटोमॅटिक येतात. ग्रेड टाकणं कंपल्सरी नाही, नाही टाकलं तरी चालते, कारण याच्यावर स्टार मार्क नाही, तुम्ही ही गोष्ट स्किप करू शकता, कंपल्सरी नाही. कारण याच्यामध्ये खूप वेगवेगळे ग्रेड आहेत, ओ प्लस, ओ प्लस प्लस असे ग्रेड आहेत, त्याच्यामुळे ते कन्फ्युजन होऊ शकतं. त्याबद्दल क्लॅरिफिकेशन नाही की ओ प्लस प्लस म्हणजे एक्झॅक्ट किती पर्सेंटेज, गुगल तुम्ही करू शकता, परंतु या भानगडीत नाही पडलं तरी बेटर राहील. आणि जो पासिंग क्लास असतो तो मार्कशीटच्या मागे आहे, प्रत्येक मार्कशीटच्या मागे असतो. म्हणजे फर्स्ट क्लास असेल, डिस्टिंक्शन असेल तर तुम्ही इथून निवडायचं आहे. त्यानंतर रिझल्ट डेट टाका. जे बोर्ड सर्टिफिकेट आहे, बोर्ड सर्टिफिकेटवर खालच्या साईडला रिझल्ट डेट असते, ती रिझल्ट डेट तुम्हाला टाकायची. अजून एक गोष्ट म्हणजे रिझल्ट डेट आणि इश्यू डेट 10वीच्या बाबतीत तरी सेमच येते, बोर्ड सर्टिफिकेटवरील ती एकच असते. आता तुम्हाला निवडायचे लँग्वेज. ठीक आहे, लँग्वेज निवडायचे आहेत. लँग्वेज तुमच्या कोणत्या होत्या, तर तुमची फर्स्ट लँग्वेज तुमची मार्कशीट एकदा चेक करा त्याच्यावर कोणती आहे. सेकंड लँग्वेज मार्कशीट चेक करा. जनरली इथे 2/3 असते, म्हणजे दुसरी किंवा तिसरी कोणतीही टाकली तरी चालते. आणि तिसरी लँग्वेज हे असं तुम्ही सिलेक्ट करा तुमच्या मार्कशीटनुसार. काही विद्यार्थ्यांचं हिंदी संस्कृत असते किंवा वेगवेगळ्या भाषा असतात, हिंदी किंवा संस्कृत, तर तुम्ही तुमच्या याच्यानुसार ते निवडायचं आहे. सर्टिफिकेट नंबर, तुमचं जे बोर्ड आहे बोर्ड सर्टिफिकेट, त्याहून उजव्या साईडला बोर्ड सर्टिफिकेट नंबर असतो इथे, तो इथे टाकायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर ते सर्टिफिकेट इश्यू डेट झालंय, हे जे बोर्ड सर्टिफिकेट असते त्याच्या खालच्या साईडला तुम्हाला इथे ती तारीख मिळून जाईल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे सर्टिफिकेट अपलोड करताना आतापर्यंत एक गोष्ट लक्षात घ्यायची, सर्टिफिकेट आणि मार्कशीट ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला या पर्यायामध्ये ऍड करायचं आहे. PDF बनवा, दोन याची PDF, आणि PDF बनवण्यासाठी तुम्ही एखादं ॲप यूज करू शकता, कोणतंही स्कॅनर यूज करा. जर सांगायचं म्हटलं डॉक स्कॅनर वगैरे असतात तसं स्कॅनर तुम्ही यूज करू शकता. त्या स्कॅनरच्या मदतीने PDF तयार होईल. कधी कधी PDF ही जास्त MB ची तयार होते, 5 MB 6 MB, तर ती PDF रिड्यूस करायसाठी कॉम्प्रेस PDF नावाचं वेबसाईटवर जा, कॉम्प्रेस PDF टाका, किंवा रिड्यूस PDF साईज टाका, 2-3 वेबसाईट येतात, त्या वेबसाईटवरती PDF अपलोड करा आणि साईज रिड्यूस करा. त्यानंतर ती तुम्हाला PDF तुम्हाला अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला हे करायचंय सेव्ह. ठीक आहे, सेव्ह केल्याच्या नंतर तुमचा डाटा पूर्णपणे सेव्ह होतो. अशाच प्रकारे तुम्हाला 12वीचं करायचं आहे. एक महत्त्वाची गोष्ट, निवडताना फक्त माध्यम कोणतंही चुकवायचं नाही. ठीक आहे, अशाच प्रकारे तुम्ही 12वीचं करणार आहात. ओके, चला बघा, 12वीचं केल्याच्या नंतर काही गोष्टी आहेत अजून वेगळ्या खाली, म्हणजे जे लँग्वेज आहेत काही वेगळ्या आहेत का, बेंगाली लँग्वेज किंवा कन्नड लँग्वेज किंवा तेलुगू लँग्वेज किंवा गुजराती किंवा सिंधी असेल तरच यस क्लिक करा, अदरवाईज नो क्लिक करा. जास्त करून विद्यार्थ्याचं हे नोच असणार आहे, असं असू शकतं. ठीक आहे, त्यानंतर 10वी आणि 12वी झाल्याच्या नंतर तुम्हाला ग्रॅज्युएशन डिटेल्स ऍड करायचे आहेत. बघा आता इथे टाकायचे तुमचं जे काही ग्रॅज्युएशन असेल, BA असेल, BSc असेल किंवा इतर इतर काही असेल, ते इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचं जे माध्यम आहे ते तुम्ही इथे निवडू शकता. माध्यमच्या बाबतीत जर काही अडचण असेल तर कॉलेजला संपर्क करायचा आहे. जनरली जे विषय आता सपोज म्हटलं BSc MSc हे काही जे विषय असतात PGचे किंवा ग्रॅज्युएशनचे, हे जनरली इंग्लिशमध्ये असतात. ठीक आहे, जनरली तुमचे म्हणजे काही बदल असू शकतो. तुमचं आता BA झालं, आता BA असेल तर मराठीमधून केलं असेल तर तुमचं ते माध्यम मराठी राहील. ठीक आहे, BA पण आता BA इंग्लिश विषय असेल तर ते माध्यम कोणतं असणार आहे, इंग्लिश असेल. अशा प्रकारे तुमचं जे माध्यम आहे हे तुम्हाला टाकता आलं पाहिजे. याबद्दल जर क्लॅरिटी नसेल तर तुमच्या परस्पर कॉलेजला विचारू शकता, कॉल संपर्क करा आणि त्यांना एकदा विचारा की आपलं माध्यम कोणतं होतं. इच सर्टिफिकेट डिग्री फ्रॉम महाराष्ट्र, यस यस क्लिक करा. असेल तर युनिव्हर्सिटी आपली इथूनच असेल तर महाराष्ट्रातील, इथे ऑटोमॅटिक महाराष्ट्र येईल. नंतर तिथे तुमची युनिव्हर्सिटी किंवा बोर्ड जे आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मार्क्स ऑप्टेन आणि आउट ऑफ मार्क्स किती आहेत, तर मार्क्स ऑप्टेन जे आहे याबद्दल तुम्हाला जर क्लॅरिटी नसेल तर काय करायचं, जनरली तिथे क्लिअर नसेल तर काय करायचं, सर्व सेमिस्टरची जी तुमची बेरीज असते, जेवढे सेमिस्टर आहेत, सपोज आता जर आपण BScचं उदाहरण केलंय, तुमचे 6 सेमिस्टर असतील तर 6 सेमिस्टरची बेरीज करून टोटल जेवढी आहे त्यांना डिवाइड करा, ऑटोमॅटिकली
पर्सेंटेज कॅल्क्युलेट होऊन जाईल. काही मार्कशीटवर डायरेक्ट दिलेले असेल, काही मार्कशीटवर CGPA किंवा HGPA वगैरे असा एक प्रकार असतो. तर जर मिळालं कॉलेजमधून तर कन्व्हर्जन सर्टिफिकेट घेऊन टाकायचं. आता कन्व्हर्जन सर्टिफिकेट म्हणजे काय? कन्व्हर्जन सर्टिफिकेट म्हणजे अशी गोष्ट आहे जी पॉइंटरला कन्व्हर्ट करते पर्सेंटेजमध्ये. जनरली तो फॅक्टर जो असतो तो 9.5 फॅक्टर असतो, परंतु काही काही युनिव्हर्सिटीचा फॉर्म्युला थोडा अलग असू शकतो. त्यामुळे कॉलेजकडून तुम्ही ते कन्व्हर्जन सर्टिफिकेट घेऊ शकता. एक प्रत्येक जिल्हा परिषद मागेल असेच नाही, परंतु एक तुम्हाला वाटत असेल तर घेऊन ठेवा. एक थोडं सेफ पॉईंट म्हणून आपण ते गोष्ट म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतर ग्रेड टाकायचा नाही टाकायचा कंपल्सरी नाही आहे. ठीक आहे. जो पासिंग क्लास आहे तो टाका. कोणता आहे? डिस्टिंक्शन असेल डिस्टिंक्शन, फर्स्ट क्लास असेल तर फर्स्ट क्लास, सेकंड क्लास असेल तर सेकंड क्लास. तुमची रिझल्ट डेट तुम्हाला टाकायची आहे. ही रिझल्ट डेट तुम्ही मार्कशीटवरची टाकू शकता की या तारखेला तुमचा रिझल्ट आलेला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मेन सब्जेक्ट. काही विद्यार्थ्यांना याबद्दल खूप क्लॅरिटी नाहीये की मेन सब्जेक्ट टाकावा कोणता. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्यातून ग्रॅज्युएशन केलेलं आहे, शेवटच्या वर्षाला जे विषय तुमचे होते ते जनरली तुमचे मेन सब्जेक्ट असतात. आता काही युनिव्हर्सिटी 3 विषयात तुम्हाला डिग्री देतं, जसं की BSc फिजिक्समध्ये पण आहे, केमिस्ट्रीमध्ये पण आहे, मॅथ्समध्ये आहे. जसं की उदाहरण घ्यायचं झालं तर एखादी युनिव्हर्सिटी घेतलं की संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अशी जर तुमची युनिव्हर्सिटी असेल तर जनरली काय होतं, हे तिन्ही विषयात तुम्हाला ती डिग्री देऊ शकतं. परंतु पुणे युनिव्हर्सिटी जर उदाहरण घेतलं तर ते तुम्हाला एकच विषयात डिग्री देईल. तर तेव्हा तुम्हाला तो विषय माहीत पाहिजे की तुमचा मुख्य विषय कोणता आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे किंवा मॅथ्स आहे. जर आपण पुणे युनिव्हर्सिटीचं उदाहरण घेतलं तर तुम्हाला ती एकच डिग्री तुम्हाला तिथे टाकावी लागेल. इथे चूक करू नका. एक GRI ग्रुपवर तो टाकलेला आहे. ठीक आहे. त्यानुसार तुम्हाला कळेल की तुमच्या विषयानुसार तुम्हाला कोणतं पद अलॉट होईल, तो एकदा बघून घ्या. त्यामुळे तुम्हाला जास्त क्लॅरिटी येऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर तुमचं जे डिग्री सर्टिफिकेट आहे त्यावरील नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. तो सर्टिफिकेट कधी मिळालं त्याची इथे डेट टाकायची आहे आणि प्लस इथे तुम्हाला सर्टिफिकेट आणि मार्कशीट अपलोड करायची आहे. प्लस यामध्ये एक प्लस पॉईंट असा आहे, जर तुमच्याकडे कन्व्हर्जन सर्टिफिकेट असेल तर त्याची PDF सुद्धा इथे टाकू शकता. ठीक आहे. या तीन गोष्टीचा बंच करून तुम्ही याची PDF तयार करून इथे अपलोड करू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट, ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट मेन सब्जेक्ट चुकवायचा नाही, माध्यम चुकवायचं नाही. ह्या दोन गोष्टींची जास्त काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. तर हे झालं ग्रॅज्युएशनच्या बाबतीत. असंच तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनच्या बाबतीत करायचं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये तुमचा जो मेन सब्जेक्ट असतो तो जास्तच क्लिअर असतो, तो कोणाला तुम्हाला विचारायची गरज पडणार नाही. तर बघा, पोस्ट ग्रॅज्युएशनच्या बाबतीत तसंच तुम्हाला करायचं आहे. डिग्रीचं नाव टाकायचं आहे, MA असेल, MSc असेल, माध्यम टाकायचं आहे तुमचं. डिग्री फ्रॉम महाराष्ट्र यस असेल तर यस क्लिक करा. नंतर तुम्हाला युनिव्हर्सिटी निवडायची आहे. त्यानंतर तुम्हाला जे मार्क्स पडले, कितीपैकी होती टोटल, पर्सेंटेज ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होतील. जो पासिंग क्लास आहे ग्रेड तुम्ही सोडू शकता. जो पासिंग क्लास आहे तो कोणता आहे, डिस्टिंक्शिंग असेल, फर्स्ट क्लास असेल, हे नसेल कळेल तर मार्कशीट मागे कधी कधी दिलेलं असते, किंवा गुगलवर जरी टाकलं डिस्टिंक्शन किंवा पर्सेंटेज मार्क, याच्यातून तुम्ही एक अंदाज लावू शकता. किंवा 10वीच्या मार्कशीटच्या मागे जरी बघितलं त्यावर थोडं दिलेलं असते किती पर्सेंटवर किती कोणता क्लास असतो. नंतर रिझल्ट डेट टाकायची आहे. सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे, सर्टिफिकेट इश्यू डेट टाकायची आहे. तर काही काही गोष्टी समजा तारीख काही काय असते, डिग्री सर्टिफिकेटवर तारीख नसतं. तर पुणे युनिव्हर्सिटीच्या बाबतीत जर उदाहरण घेतलं तर तिथे दिलेलं असते की कॉन्व्होकेशन डे, 118वा कॉन्व्होकेशन डे. तर याला गुगल करा की हा केव्हा झाला होता, या तारखेत ती तारीख तुमच्या इथे टाकली तरी चालते. ठीक आहे. त्या इव्हेंटला, तो इव्हेंट जो असतो त्याची तारीख एकदा गुगल करून घ्या. ठीक आहे. त्यानुसार ही तारीख टाकू शकता जर तिथे दिलेलं क्लिअर कट मेन्शन नसेल तर. आणि सर्टिफिकेटच्या बाबतीत जर सांगायचं गेलं तर काही सर्टिफिकेट अशा आहेत जिथे नंबर तुम्हाला क्लिअर कट कळत नाही. तर थोडाफार जो नंबर तुम्हाला तिथे दिसतो व्यवस्थित प्रॉपरली, त्याबद्दल एकदम सांगत नाही तुम्हाला असं, परंतु जर पर्यायच नसेल तर काय करता येईल, तर जो काही नंबर दिसेल थोडाफार तुम्हाला, सिरियल नंबर असेल किंवा दुसरा एखादा नंबर असेल, तर तो तिथे टाकण्यास काही अडचण नाही. जर इन केस ही गोष्टी नसतील तर त्यासाठी सांगतोय. ठीक आहे. नसतील, परत एकदा ते डॉक्युमेंट विचारून घ्या. गुगल करू शकता. जर त्याचा नंबर काही कधी कधी काय असतो, नंबर बॅक साईडला पण असतो, ते सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे. ठीक आहे. हे झालं तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन.
त्यानंतरची जी टॅब जे आहे तुमचं सर्व क्वालिफिकेशन ॲड झाल्याच्या नंतर तुम्ही इथे चेक करू शकता. ठीक आहे. जर याच्यात काही बदल करायचा असला तर एडिट हा पर्याय असतो. आणि इथे व्ह्यू डॉक्युमेंट म्हणून एक असते शेवटी इथे कोपऱ्यात. तिथे प्रत्येक डॉक्युमेंट तेच अपलोड केलंय का, म्हणजे एस एस सीचं आहे तर एस एस सीचंच आहे का, तिथे हे एकदा चेक करून घ्यायचं प्रॉपरली. नाहीतर कधी कधी असं चूक होऊ शकते, जनरली होत नाही परंतु एकदा होऊ शकते, एखाद्याच्याने ती चूक होऊ शकते की एस एस सीचं डॉक्युमेंट आहे आणि चुकून एच एस सीची फाईल सिलेक्ट झाली आहे. तर ही चूक टाळा, होऊ शकते, तर त्याच्यामुळे ते चेक करायचं आहे. इथे माध्यम चेक करायचं आहे, तुमची युनिव्हर्सिटी चेक करायची, पासिंग डेट एकदा परत चेक करायची, मार्क्स चेक करायचे, क्लास कोणता आहे ते चेक करायचं आहे, तुम्ही जे विषय निवडले आहेत ते चेक करायचे आणि डॉक्युमेंट व्ह्यू डॉक्युमेंटवर क्लिक करून परत एकदा डॉक्युमेंट चेक करायचं आहे. असं प्रत्येक बाबतीत तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. सर्व जर व्यवस्थित वाटत असेल, सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक केल्याच्या नंतर जर काही जाणवलं असेल तर परत येऊन तुम्ही एडिट करू शकता. तुम्ही एडिट तोपर्यंत करू शकता जोपर्यंत तुम्ही सेल्फ सर्टिफाय करत नाही, तोपर्यंत काहीही तुम्ही एडिट करू शकता. त्यामुळे सेल्फ सर्टिफाय करायची एकदम गडबड करायची नाही, कारण सेल्फ सर्टिफाय केल्याच्या नंतर तुम्हाला एडिट करणं थोडंसं वेगळी मेथड आहे, ते नंतर बोलूयात आपण त्याच्याविषयी. ठीक आहे. तर मेन सब्जेक्ट बरोबर निवडायचा आहे. डिग्री सर्टिफिकेटवर बघा तुमचा मेन सब्जेक्ट कोणता आहे. डिग्री सर्टिफिकेटवर दिलेलं असतं की हा या विषयातून तुम्ही मेन सब्जेक्टमधून तुम्ही डिग्री पासआउट केलेली आहे. काही काही युनिव्हर्सिटीचं कसं असते, डायरेक्टली मेन्शन नाही, तर तुम्हाला तो अंदाज आला पाहिजे तुम्ही कोणत्या विषयातून डिग्री पास केली हे तुम्हाला पण थोडंसं माहीत पाहिजे. नसेलच माहीत तर तुमच्या कॉलेजशी संपर्क साधा. नंतरचा जो तुमचा टॅब ओपन होईल तो प्रोफेशनल क्वालिफिकेशनचा असेल. यामध्ये विद्यार्थ्यांनो तुमचं डीएड असेल तर डिप्लोमामध्ये ॲड करा, बीएड असेल तर ग्रॅज्युएशनमध्ये ॲड करा आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर समोरच्या डिग्री ॲड करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे जर एम एस सी आय टी सर्टिफिकेट असेल तर कॉम्प्युटर लिटरसी या पर्यायामध्ये तुम्ही ते गोष्ट निवडू शकता. एम एस सी आय टी इथे निवडायची. ठीक आहे. कॉम्प्युटर लिटरसीमध्ये सर्टिफिकेट कोर्सपेक्षा कॉम्प्युटर लिटरसीमध्ये निवडा, कारण तिथे एक डायरेक्ट ऑप्शन येतो एम एस बी टी, तो तुम्हाला निवडायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला निवडताना ऑदरवर क्लिक करा, नंतर साईडच्या कॉलममध्ये एम एस सी आय टी कोर्स सर्टिफिकेट कोर्स किंवा एम एस सी आय टी टाकू शकता. आणि एक सोपे सोपे गोष्टी असतात, पर्याय असतात, जे की डेट ऑफ इश्यू वगैरे ते येतं. नंतर एक ऑप्शन असते एम एस बी टी, ते तिथून तुम्ही निवडू शकता. ठीक आहे. आता निवडायचं आहे तुम्हाला डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन. जर डीएड असेल तर डिप्लोमा, बीएड असेल तर ग्रॅज्युएशन, किंवा दोन्ही असेल किंवा सर्व असेल, हे एक एक पर्याय तुम्हाला ॲड क्वालिफिकेशन करायचे आहेत. चला आता पुढे बघूयात. डिप्लोमा डिटेल्स. जर आपण डिप्लोमा क्लिक केलं, इथे बघा डीएड असेल किंवा वेगवेगळे पर्याय असतात 3-4, ते तुमचं कोणतं आहे ते तुमच्या मार्कशीटवर एकदा बघून घ्या. तुमचं खरंच डीएड आहे का, वेगळं आहे काही, ते तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचं माध्यम कोणतं आहे ते बरोबर एकदा चेक करून घ्या. नंतर डिग्री फ्रॉम महाराष्ट्र येस असेल तर येस क्लिक करा. नंतर महाराष्ट्राची जी युनिव्हर्सिटी आहे, आता डीएडच्या बाबतीत जर सांगायचं असले तर महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणे हेच असणार आहे. टोटल मार्क्स किती दिले आहे हे क्लिअर कट तिथे मेन्शन आहे, ते टाकू शकता. नंतर पर्सेंटेज ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट येते. ग्रेड नाही टाकला तरी चालेल. पासिंग क्लास टाकायचा आहे, डिस्टिंक्शन असेल, फर्स्ट क्लास असेल. आणि रिझल्ट डेट. ठीक आहे. रिझल्ट डेट तुमच्या मार्कशीटवर आहे ती टाकू शकता. ठीक आहे. आणि तुम्हाला सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे, त्यानंतर इश्यू डेट टाकायची आहे. सर्टिफिकेटवर जो इश्यू डेट आहे ती तुम्हाला टाकायची आहे. इथे रिझल्ट डेट आणि जनरली ही तारीख सारखीच असू शकते, सारखीच असते. आणि तुम्हाला सर्टिफिकेट आणि मार्कशीट कोलॅब करून एका पीडीएफ मध्ये तुम्हाला इथे अपलोड करायची. पीडीएफची साईज ही 500 KB पेक्षा कमी असली पाहिजे. तसंच तुम्हाला जो पर्याय निवडायचा आहे, नंतर तुमचं ग्रॅज्युएशनमध्ये बीएड टाकू शकता. आणि असंच तुम्हाला पर्याय निवडायचे आहेत. सेम कशाच्या बाबतीत राहणार आहे, बीएडच्या बाबतीत तुम्हाला राहणार आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा असंच करायचं आहे. तर हे टॅब झाल्याच्या नंतर तुम्हाला एक नंतरची टॅब ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला विचारलं जाईल टीईटी तुम्ही आहेत का. असेल तर येस क्लिक करा, नसेल तर नो क्लिक करा. असल्याच्या नंतर तुम्हाला जो पर्याय दिला जाईल त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये रोल नंबर टाकायचा आहे, डाटा फेच करायचा आहे. ऑटोमॅटिकली तुमचे मार्क्स आणि स्कोअर ह्या सगळ्या गोष्टी तिथे येणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर विचारलं जाईल तुम्ही टीईटी एस केला असेल तर आहे का तुमच्याकडे, नंतर तुम्ही पेपर 1 साठी इलिजिबल आहात का. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ह्या जर गोष्टी तुम्हाला माहीत नसेल तर जी आर मध्ये बघू शकता. जे मिनिमम क्वालिफिकेशन लागतं प्रायमरी टीचरला ते जर नसेल, ठीक आहे, तुमच्याकडे सीटीटी पेपर 1 नसेल किंवा टीईटी पेपर 1 नसेल तर याला नो करायचं, विनाकारण कोणतेही ऑप्शन क्लिक करू नका. ठीक आहे. जर तुम्ही मॅथ्स सायन्सचे विद्यार्थी असेल, तुमचा टीईटी पेपर 2 क्लिअर असेल तर तुम्ही यस क्लिक करायचं आहे. किंवा तुमचा टीईटी 2 पेपर 2 जो असतो सोशल सायन्सचा क्लिअर असेल तर तिथे येस करायचं आहे.
ह्या सर्व गोष्टी येस केल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, सर्वात एक महत्त्वाची गोष्ट ज्यामुळे विद्यार्थ्यांचं अभियोग्यता धारकांचं मागच्या वर्षी थोडंसं एक दुःखी घटना म्हणू शकता किंवा बाकी काही म्हणू शकता, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या पेपरमध्ये जर तुम्हाला 90 प्लस आहे, एक उदाहरण घेऊयात आपण, CTET पेपर आणि TET पेपर, एक उदाहरण तुमच्यासाठी. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला 87 मार्क आहेत आणि यामध्ये तुम्हाला 92 मार्क आहेत. पेपर 1 ची आपण गोष्ट करतोय किंवा पेपर 2 ची गोष्ट करतोय. तर हे डॉक्युमेंट नाही टाकलं तरी चालेल, हे डॉक्युमेंट तुम्ही टाका. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला 92 मार्क्स आहेत. एक सांगायची गोष्ट असे, 90 पेक्षा जर मार्क्स 90 किंवा 90 पेक्षा जास्त असतील तर तुम्ही कास्टसाठी पण तुम्हाला ती जागा मिळते, प्लस तुम्ही ओपनसाठी सुद्धा क्वालिफाय होता. ठीक आहे, जर हा स्कोर असेल तर जनरली तुम्हाला ओपनच्या सीट मिळणार नाही, तुम्ही कास्टसाठी क्वालिफाय होता. जर मागच्या वेळेस जर बघितलं तर थोडंफार कास्टचा कट ऑफ कुठंतरी वाढलेला दिसला होता, तर या गोष्टीमुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्यामध्ये 90 मार्क्स आहेत किंवा 90 प्लस आहेत, न विसरता टाकायचे. एवढी सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. सर्वात महत्त्वाचं जर व्हिडिओचं सार म्हटलं तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या की ह्या मॅटर करतात. जे झालं माध्यम झालं, सर्वात म्हणजे माध्यम, 10वीचं माध्यम झालं, 12वीचं माध्यम झालं तुमचं, प्लस तुमचा ग्रॅज्युएशनचा विषय, प्लस हे CTET TET. ठीक आहे, प्लस हे 90 मार्क्सवालं मॅटर, हे सर्वात जास्त लक्षात ठेवायचं आहे बरं का विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर ही गोष्ट तुमच्या लक्षात आलेली आहे. नंतरच्या स्लाइडवर आपण जाऊयात. ठीक आहे, आता ते TETचे डिटेल्स येतात, ते TETचे डिटेल्स तुम्हाला फिलअप करायचे आहेत. त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो येतो CTETचा. याआधी आपण एक गोष्ट बघूयात. ती गोष्ट म्हणजे अशी की विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ ॲस्पायर अकॅडमीचा व्हिडिओ आहे, ॲस्पायर टीचर्सचा व्हिडिओ आहे. तुमच्यासाठी एक गोष्ट घेऊन आलेलो आहे. मागच्या 5 वर्षापासून हा प्रोग्राम चालू आहे. 3 वर्षापासून तुम्हाला चॅनलवर सर्व गोष्टी दिसत आहात. विद्यार्थी मित्रांनो, नेट सेटची जर तुम्ही तयारी करत असाल तर सर्वात महत्त्वाचा विषय असतो पेपर 1. एक शॉर्टमध्ये बघूयात इंट्रोडक्शन. पेपर 1. तर विद्यार्थी मित्रांनो, पेपर 1 ची तयारी करण्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे एक विशेष कोर्स तुमच्यासाठी. ते विशेष कोर्स डाउनलोड करण्यासाठी तुम्ही जॉईन करू शकता. लाईव्ह कोर्स आहे, लवकरच 1-2 दिवसात आता हा कोर्स चालू होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ॲस्पायर टीचर्स प्ले स्टोअरवर जायचं आहे. ॲस्पायर टीचर्स हे ॲप डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे, आपलं जे चॅनल आहे हे टेलिग्रामवर सर्च करण्यासाठी @set_exam_महाराष्ट्र हा पर्याय टाकल्यानंतर आपलं जे ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे ते ओपन होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या कोर्समध्ये काय आहे, तर या कोर्समध्ये संपूर्ण तुमचे 10 युनिट्स कव्हर केले जातील. ठीक आहे, तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेतून व्यवस्थितरित्या बायलिंग्वलरित्या तुम्हाला शिकवलं जाईल. टॉपिक वाईज तुम्हाला नोट्स दिल्या जातील. तुम्हाला जवळपास 3 ते 5,000 क्वेश्चनची सराव करण्यात येईल. ठीक आहे, आणि विद्यार्थी मित्रांनो, मराठीत आणि इंग्लिशमध्ये सुद्धा नोट्स देण्यात येतील. जर विद्यार्थी मित्रांनो ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे ते वेबसाईटवरून आपला कोर्स ॲक्सेस करू शकतात. लाईव्ह कोर्स आहे, वेबसाईटवरून सुद्धा त्यांना ॲक्सेस मिळेल. ठीक आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण घेणार आहोत आणि परीक्षेच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी आपण तुम्हाला देणार आहोत, जेणेकरून तुमचा स्कोर हा 86 प्लस जाणार आहे. हा स्कोर 86 प्लस जर गेला तर तुम्ही सेट किंवा नेट इझिली पास करू शकता. ठीक आहे, काही अडचण असल्यास तुम्ही या नंबरवर फोन करू शकता. 9226353477 या नंबरवर फोन करून या सेट कोर्स विषयी तुम्ही माहिती घेऊ शकता. या कोर्सची फी आहे 1999. ठीक आहे, जर तुम्हाला काही कुपन कोड लागला तर या याच्यावर तुम्ही टेक्स्ट मेसेज करू शकता किंवा मेसेज करू शकता. ठीक आहे, ही झाली कोर्स संदर्भात माहिती. लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. आजच्या व्हिडिओच्या मार्फत तुमच्यासाठी मी एक खास कुपन देईल, जे की व्हॅलिड असेल फक्त काही तासांसाठी किंवा काही वेळेसाठी. त्या कुपनचं नाव आहे ASPIRE25. हे कुपन कोड टाका, त्यानंतर एक खूप छान डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे, जे की 500 रुपयापर्यंत असणार आहे आणि ती फक्त काही वेळासाठी असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा कोर्स तुम्हाला जॉईन करायचा आहे. आपले जे पेपर प्रेडिक्शन आहे, तुम्ही चॅनलवर सर्व प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या बघू शकता, विद्यार्थ्यांचा रिझल्ट बघू शकता, त्यानंतरच तुम्ही जॉईन करू शकता, विश्वास वाटत असेल तरच. आणि सांगायचं म्हणजे आपण टेट 3 साठी पहिल्या दिवसापासून कार्यरत आहोत. ठीक आहे, कोर्ट केस पासून आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या सोबत आहोत. हे काम आतापर्यंत चालू आहे. ठीक आहे, तर आपण बघूयात, वळूयात परत जुन्या स्लाइडवर. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची CTET पास असेल तर तुम्हाला यस क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला CTET चे डिटेल्स टाकायचे आहेत. ठीक आहे,
तुम्ही CTT साठी इलिजिबल असाल तर येस क्लिक करा. ठीक आहे. पेपर 1 साठी जर इलिजिबल असाल तरच येस क्लिक करायचं आहे, अदरवाईज नो क्लिक करायचं आहे. जनरली कधी कधी काय असतं, CTT पेपर 1 तुमचा क्लिअर असतो परंतु तुमच्याकडे डीएड डिग्री नाही, तर तुम्ही या गोष्टीसाठी क्वालिफाय नाही. त्यामुळे विनाकारण क्लिक करू नका. ठीक आहे. जर तुमची बीएड डिग्री असेल तर तुम्ही या गोष्टीसाठी खाली पात्र असता 6वी ते 10वी ग्रॅज्युएशन प्लस बीएड, आणि जर मास्टर्स असेल प्लस बीएड असेल तर 6वी ते 12वी. या संबंधित एक जी आर आहे, तो जी आर मध्ये ती माहिती बघू शकता की तुम्ही कोणत्या वर्गासाठी इलिजिबल आहात. तर विद्यार्थी मित्रांनो, मॅथ सायन्ससाठी जर तुम्ही इलिजिबल असाल तर त्याला यस क्लिक करा. नंतर तुम्हाला यस क्लिक केल्यानंतर खाली डिटेल्स टाकावे लागतील, ते डिटेल्स टाकायचे आहेत. जर सोशल सायन्ससाठी इलिजिबल असाल तर त्याला यस क्लिक करा. आता इथे एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला, इथे रोल नंबर बाबतीत एक गोष्ट आहे किंवा सर्टिफिकेट नंबर बाबतीत. तर तुम्हाला CTT मध्ये काय करायचंय, मार्कशीट आणि जे तुमचं सर्टिफिकेट आहे हे दोन्ही कोलॅब करा, मिक्स करा PDF, आणि PDF कोलॅब करून तुम्हाला ती अपलोड करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एक गोष्ट अशी आहे की इथे CTT नंबर नाही, CTT सर्टिफिकेट नंबर तुम्हाला याच्यामध्ये मिळणार नाही. यावर एक पर्याय असा आहे, तिथे तुम्ही रोल नंबर टाकू शकता. ठीक आहे. तिथे काय टाकू शकता, तुम्ही रोल नंबर टाकू शकता. हा एक पर्याय आहे. बाकीच्या ज्या तारखा आहेत त्या व्यवस्थितरित्या चेक करून घ्या. जी परीक्षा झालेली असते तिथे वरच्या साईडला असते की कोणती परीक्षा असते, नोव्हेंबर असेल कोणती असेल, इथे साल असते. नंतर इथे थोडंसं खाली डेट दिलेली असते, या तारखेला रिझल्ट लागलाय, ती रिझल्ट डेट झाली तुमची. नंतर इथे सिग्नेचरच्या जवळपास एक डेट आहे. ठीक आहे. त्या डेटला तुम्ही डेट ऑफ इश्यू वगैरे ती डेट टाकू शकता. तारखेचं एवढं काही अडचण येणार नाही. ठीक आहे. तर इथे क्लिअर गोष्टी आहेत. इथे फक्त सर्टिफिकेट नंबर नाही, त्यानंतर तुम्ही त्याला पर्याय म्हणून रोल नंबर टाकू शकता. ठीक आहे. हे झालं या बाबतीत. आता राहिला प्रश्न, हे बघा, इथे सर्टिफिकेट नंबर टाकलं, सर्टिफिकेट इश्यू डेट टाकलं, आणि तुम्हाला दोन्ही कोलॅब करून तुम्हाला त्या मार्कशीट टाकायच्या आहेत. ठीक आहे. तर जे झालं त्या गोष्टी सेव्ह अँड नेक्स्ट करायच्या आहेत, सेव्ह अँड नेक्स्ट करायच्या आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, असं काहीच नाही, सर्वात महत्त्वाची गोष्ट, की एकदाच फॉर्म भरायचा असं काहीच नाही. ठीक आहे. तुम्ही मल्टिपल लॉग इन करून मल्टिपल वेळा फॉर्म भरू शकता, व्यवस्थितरित्या फॉर्म भरू शकता. फॉर्म व्यवस्थितच भरायचा आहे. त्यामुळे एकदाच वन गो मध्ये फॉर्म कंप्लीट करून सेल्फ सर्टिफाय करून प्रिंटआउट काढून ओके असं काही करू नका. थोडं चेक करा, घरी येऊन पण चेक करा की काही चुकलंय का, स्पेलिंग मिस्टेक आहे का, की डॉक्युमेंट सर्टिफाय टाकताना दुसरं सर्टिफिकेट टाकलं, डीएडच्या जागी बीएड गेलं आणि टीईटीच्या जागी CTT गेलं, तर असं व्हायला नको. व्यवस्थित चेक करूनच टाका. ठीक आहे. तर हे झालं इन्स्ट्रक्शन. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, सेल्फ सर्टिफाय. जर तुम्हाला वाटत असेल तुमच्यामध्ये कोणताच डाऊट नाही, सर्व गोष्टी बरोबर आहेत, तर तुम्ही सेल्फ सर्टिफाय वर क्लिक करू शकता. ठीक आहे. परत एकदा OTP मागितला जाईल आणि ते झाल्याच्या नंतर तुम्ही सेल्फ सर्टिफाय करू शकता. माझं ओपिनियन असं राहील, गडबड करायची नाही, सर्व डिटेल्स एकदा परत एकदा चेक करायचे आहेत. जर तुम्हाला वाटलं सर्व व्यवस्थित आहेत तरच सेल्फ सर्टिफाय करायचं असले, अदरवाईज तुम्ही 1-2 दिवस थांबू शकता आणि परत एकदा एखाद्या सज्ञान व्यक्तीकडून जो साक्षर आहे त्याला एकदा बसून व्यवस्थितरित्या ते डॉक्युमेंट वाचून दाखवा, हे मी इथे अपलोड केलंय, ही तारीख आहे, जेणेकरून त्यात कोणतीही चूक होणार नाही. एवढं सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला योग्य वाटत असेल, नंतर सेल्फ सर्टिफाय करा, त्याची PDF प्रिंट करा. PDF प्रिंट केल्यानंतर सुद्धा एकदा बघून घ्या काही चेंजेस, म्हणजे त्यात चूक तर नाहीये ना. ठीक आहे. हे असं तुमच्याकडे येते, डिक्लेरेशन येते सेल्फ सर्टिफाय करताना, सर्व बरोबर असेल तरच आपल्याला सेल्फ सर्टिफाय करायचं आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला काही इन्फॉर्मेशन देतात की कॅन नॉट बी चेंज, नंतर मॉडीफाय करता येणार नाही, असं काहीतरी इन्स्ट्रक्शन दिलेले जाते. त्याला येस क्लिक करा, नंतर OTP विचारला जाईल, तुम्ही त्याला येस क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही सेल्फ सर्टिफाय होणार. आता विद्यार्थी मित्रांनो, काही महत्त्वाच्या गोष्टी आपण थोड्याशा बघूयात. व्हिडिओ मोठा होत असेल मान्य आहे, परंतु काही महत्त्वाच्या गोष्टी आपण बोलत आहोत, त्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, 10वीचं 12वीचं ग्रॅज्युएशनचं पोस्ट ग्रॅज्युएशनची यांची माध्यमे बरोबर निवडा. ठीक आहे. माध्यम जर कळत नसेल तर कॉलेजशी संपर्क साधायचा आहे. ठीक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट. नंतर बघा, युजर ID तुमचा, पासवर्ड आणि मोबाईल नंबर हा व्यवस्थित ठेवा, वहीमध्ये लिहून ठेवा. ठीक आहे. जेणेकरून तो कुठे हरपणार नाही, किंवा 1-2 जागी शेअर करून ठेवा. अजून एक सांगायचं म्हणजे टेलिग्रामचा एक सेव्ह मेसेज हा एक बॉक्स असतो,
ठीक आहे. त्या सेव्ह मेसेजच्या बॉक्समध्ये हे टाकून ठेवू शकता, जेणेकरून ह्या गोष्टी डिलीट होणार नाहीत. आणि तो जो क्वेश्चन आहे ना, सिक्युरिटी क्वेश्चन, तो सुद्धा लिहून घ्या, जेणेकरून भविष्यात जर काही अडचण आली, खूपच गोष्टी विसरल्या, तर कामी येईल आपल्याला. विद्यार्थी मित्रांनो, जो तुमचा मेन सब्जेक्ट आहे ग्रॅज्युएशनचा, तोच टाका. ठीक आहे. कॉलेजची तुम्ही इथे मदत घेऊ शकता, किंवा तुमचे जे सोबतचे मित्र आहेत त्यांना विचारू शकता, परंतु थोडं कन्फर्म करूनच घ्या, जेणेकरून काही अडचण येणार नाही. आणि जनरली माहीत असतं तुम्ही कोणत्या विषयात डिग्री पास केली आहे. सायबर कॅफेवरून फॉर्म भरून घेताना विशेष काळजी घ्यायची. व्यवस्थितरित्या तुम्ही तिथे साईडला बसलेले असले पाहिजे, गडबड करता कामा नये. फॉर्म व्यवस्थितरित्या स्टेप बाय स्टेप बघून घ्यायचा आहे. सेल्फ सर्टिफाय करायच्या आधी एकदा प्रॉपर 15 ते 20 मिनिटं फॉर्म प्रॉपर बघायचा आहे. ठीक आहे, गडबड करायची नाही. ठीक आहे. सर्व माहितीचा तपशील आता तुम्ही काय करा, जर तुम्हाला सायबर कॅफेवरूनच फॉर्म भरायचा असेल, तर ही पी डी एफ एकदा मी ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर टीचर्स क्लब आणि आपल्या एस्पायर अकॅडमीच्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे. ही पी डी एफ एकदा चेक करा. या पी डी एफचा फायदा काय होईल, एक नोटबुक घ्या. ठीक आहे, ज्याच्यात 10-12 पानं असतील तुमच्यासाठी. त्या नोटबुकवर काय लिहायचं आहे, हे जे मी पी डी एफ दिली आहे याच्यानुसार थोडं डाटा लिहून घ्या, जे विद्यार्थी सायबर कॅफेहून भरणार आहेत त्यांच्यासाठी बरं का सूचना. बाकीचे विद्यार्थी घरीच भरू शकता लॅपटॉपवर वगैरे. तर त्यांनी काय करायचं, हे सर्व डिटेल्स लिहून घ्या ना व्यवस्थित, पटापट पटापट, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सांगायला पण बरं पडेल, व्हेरीफाय पण करायला बरं पडेल. ठीक आहे. तर म्हणजे काय होते, तिथे वेळेवर तुम्हाला सिरियल नंबर कोणता आहे ते माहीत नसते, डॉक्युमेंट नंबर कोणता आहे ते माहीत नसते, किंवा तिथे गेल्यावर कळते की माझ्याकडे कन्वर्जन सर्टिफिकेट नाही आहे, किंवा माझ्याकडे सर्टिफिकेट नाही आहे, डिग्री सर्टिफिकेटच नाही आहे. तर अशा गोष्टी होतात. त्याच्यामुळे ही पी डी एफ तुम्हाला ग्रुपवर टाकलेली आहे, त्या पी डी एफच्या मदतीनेच थोडंसं माहिती गोळा करा. ठीक आहे. चला, तर ॲस्पायर अकॅडमीकडून तुम्हाला, ॲस्पायर टीचर्सकडून तुम्हाला शिक्षक भरतीसाठी शुभेच्छा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगायची म्हणजे, जी आपण केस फाईल केली होती कोर्टमध्ये, ती केस जिंकल्यानंतर या शिक्षक भरतीला सुरुवात झाली होती. म्हणजे शिक्षक भरतीची सुरुवात आपण म्हणू शकता की तिथूनच झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक कॅलेंडर आलं होतं की डिसेंबर महिन्यात एक्झाम होणार आहे, जे 5 एप्रिल 2024ला तुम्हाला आलं होतं. त्यानंतर ती एक्झाम हळूहळू पोस्टपोन होऊन समोर गेलेली आहे. तर अशा प्रकारे ते अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर दिलं आहे. मी स्वतः उपस्थित राहून कोर्टमध्ये तुम्हाला ते अपडेट दिलं होतं. तर अशी आपली ही केस आहे. विद्यार्थ्यांसाठी लढत आहोत. एक ॲस्पायर अकॅडमीचा परिवार म्हणून आज आपण इथे सर्वांसमोर आहे. तुमचं सर्वांचं प्रेम मला भेटतंय, आपल्या परिवाराला भेटते, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, एक खूप सांगायची गोष्ट म्हणजे अशी की एखाद्या घरातला एक जरी व्यक्ती लागला, किंवा आपले जे आता विद्यार्थी 30-35 हजार विद्यार्थी, किंवा 20-30 हजार, जो काही आकडा असेल, जो काही आकडा असेल, त्यासाठी सर्वच संघटना प्रयत्न करते, त्यांचे मी आभार मानतो. ठीक आहे, मोठा मोठा आकडा असला पाहिजे, मोठ्यात मोठा आकडा असला पाहिजे, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. एक जरी विद्यार्थी लागला तरी असं वाटतं की ते काहीतरी घराचं म्हणतो आपण, ते घर समोर गेलेलं असते. त्यासाठी आपण प्रयत्न करतोय. पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा हे नेट सेटच्या माध्यमातून, किंवा शिक्षक भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आपण आपण आपली एक चांगली एक पिढी निर्माण करत आहोत, एक शिक्षक निर्माण करत आहोत, जो की जिल्हा परिषद शाळा असो किंवा सिनियर कॉलेज असो, विद्यार्थी गुणवंत घडवण्याचं आपण काम करत आहोत, जे की एक नोबेल प्रोफेशन आपण म्हणतो, त्याविषयी आपण नक्कीच काम करत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत आलात. आपलं जे पी डी एफ दिले त्याच्यामध्ये आपलं एक चॅनल आहे ॲस्पायर टीचर्स, ते तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. आपली वेबसाईट आहे टेलिग्रामचं, ते सुद्धा याच्यावर पी डी एफमध्ये क्लिक केल्यानंतर जॉईन करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपलं एक ॲप आहे, ज्या ॲपचं नाव आहे ॲस्पायर टीचर्स. ते प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. त्यामध्ये नवीन नवीन लाईव्ह सेशन असतील, किंवा आपले काही महत्त्वपूर्ण सेशन आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत, किंवा तुम्हाला नेट किंवा सेट पेपर वन विषयी संपूर्ण माहिती पाहिजे असेल, एक कोर्स पाहिजे असेल चांगला, तर तिथे घेऊ शकता. एक छान छान नवीन उपक्रम भविष्यात येणार आहेत, जसं की सी टी ई टी, टी ई टी, एकदम माफक दरात तुम्हाला ते उपक्रम येणार आहेत, विद्यार्थ्यांसाठीच आहेत. तर सर्वांनी ते जे ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे. तर आपण या कोर्सविषयी आत्ताच आपण बघितलेलो आहात. इथपर्यंत तुम्ही आलात, शेवटपर्यंत तुम्ही सर्व ऐकलेलं आहे. जे प्रेम दिले त्यांच्याविषयी मी आभारी आहे. माझी सर्व टीम आभारी आहे. तुमच्यापासून आम्हाला प्रेरणा मिळते. सद्यस्थितीत आमचे जे कामं असतात, सांगायचं म्हणजे थोडेसे शांततेत कामं असतात, जसं की आर टी आय टाकणं, किंवा आत्तापर्यंत जे कामं आहेत ते आम्ही कुठं असं काही सांगत नाही. एकदम शांततेत व्यवस्थितरित्या कामं झालेले असतात. तेव्हा कुठं जर वाटलं सांगायचं तर ते सांगितले जातात. ठीक आहे. जर काही महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या शेअर केल्या जातात, जसं की आता आर टी आय टाकणं, प्रत्येक जिल्ह्यात आर टी आय टाकणं सर्वांचं काम आहे, सर्वांनी टाका. ठीक आहे, जेणेकरून एक आकडा येईल, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीच्या जागा कशा वाढवता येईल त्या तिथे तिथे तुम्हाला पाठपुरावा करता येईल.
प्रत्येक जागा वाढवायच्या आहेत, जसं की संस्था असो, कोणतीही संस्था असो किंवा बाकीच्या ज्या शाळा आहेत ज्यांची शिक्षकांची संख्या आहे ती तुम्हाला थोडीशी RTIच्या माध्यमातून येईल, जेणेकरून जो पाठपुरावा असेल ती योग्य डायरेक्शननी जाईल. ठीक आहे, इथपर्यंत तुम्ही आलात, मी तुमचा आभारी आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.